का रे काय झालं? बोल ना. बाबा म्हणतात उभा राहा. मग उभा राहा ना, बसलायस का? बाबा बाबा म्हणतात उभा राहा. यायला कुठल्या भोंदू बाबाच्या मागे लागलाय? अरे ए माझे बाबा म्हणतात. हा तुझे बाबा. तुझे बाबा. हा अरे पण ते तर केव्हाच हो ते येतात मला झोपेतून उठवतात आणि म्हणतात इलेक्शनला उभा राहा. हो, नाही खरंच. फेक तू फेक. अरे कशाला फेकू? गेलेल्या बापाची ना असलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो. बाबा येतात मला म्हणतात इलेक्शनला उभा राहा. मग राहा ना उभा. अरे काय उभा राहा? इकडे आई म्हणते जर इलेक्शनला उभा राहिलास तर तुला आडवाच करीन. अच्छा असं आहे होय. आता मी झोपणारच नाही. जरा कुठे झोपायला लागलो तर लगेच येतात उठवायला. निवडणुकीला उभा राहा, निवडणुकीला उभा राहा. तुमचं काय जाते बोलायला? अहो ते तात्या आणि मारुतराव यांच्या समोर माझा निभाव तर लागणार आहे का? लहानपणी कसं एकदम प्रेमाने वागवायचे. सकाळी शाळेत जायचंय, लवकर झोप लवकर झोप. आणि आता सकाळी शेतावर जायचंय माहीत असून देखील उठवायला येतात. लहानपण बरं होतं. तुमच्या बरोबर शेतावर जायला मिळायचं, खेळायला मिळायचं. तुम्ही गात असताना नाचायला मिळायचं. लेकरा झोपलायस? मी जागा आहे. मला माहित आहे मी जरा झोपलो की लगेच तुम्ही फोटोतून बाहेर. अरे केव्हाचाच तू सपान बघता बघता झोपला होतास ना, तेव्हापासून येऊन उभा आहे. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. फक्त 3 दिवस राहिलेत आणि माझ्याकडे आता नंतर येळ नाही. म्हणजे 3 दिवसानंतर तुम्ही फोटोतून बाहेर येणार नाही? मी नको यायला हवं असेल ना तर निवडणुकीचा अर्ज भरून मोकळा हो. अरे त्या तात्यानं आणि मारुतरावानं गाडीतून वाजत गाजत जाऊन अर्ज भरलाय. अहो वाजत गाजत भरू दे नाही तर सरपटत भरू दे. आपल्याला काय करायचं आहे? अहो राजकारण वंगाळ काम आहे असं लोक म्हणतात. त्यापेक्षा मी आपल्या शेतात जरा जास्त राबतो. अरे त्यानं फक्त आपल्या घराची भरभराट होईल. माझ्या लेकरानं गावाची भरभराट करायला हवी आहे. राजकारणात जाऊन समाजकारण करून लोकांची सेवा करायला हवी आहे. अरे लेका त्यासाठी जांभई देऊन कसं चालल? निवडणुकीचा अर्ज भरावा लागतोय. बघा मग निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर तुम्ही मला उठवायला नाही येणार? अजाबात नाही. मग ठीक आहे तुमचा हा सांगावा सकाळी आईला सांगतो. आहेला काय हो कमाल आहे. आईला माझ्यापेक्षा बाबाच जास्त घाबरतात. बोलू आईला बोलू. तांगडा मोडीन. पुन्हा जर निवडणुकीला उभा राहायचा विषय काढलास तरी अवधनी तुम्ही तर काय तर समजावा याला. अगं ह्यांच्याशी काय बोलतेस? ह्यांचीच इच्छा आहे ती. तू ग बस उगाच खोटे आरोप करू नको त्यांच्यावर. अरे आव बाबा कसं समजाव तुला? काय बी सुधरणा बघ मला. हे बा आहे तर इकडे हे बघ मी नुसतं निवडणुकीला उभा राहतो. पडलो तर पडलो आणि कोणाला बी जाऊन सांगणार नाही की मला मत द्या म्हणून. तू गेलास ना तर पण मी त्यांना जाऊन सांगेन की याला मत देऊ नका म्हणून. हा मग चालेल चालेल. हे बघावी तुला शेवटचं सांगते मी. पुन्हा या घरात राजकारण आणि निवडणुकीला उभा राहायचा विषय जरी काढलास ना तू तर भिंतीवर डोकं आपलं जीवच देईन मी. मग बस बोंबलत. आहे 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 आहे. अर्ज नाही भरलास तर रातच्याला मी परत येईन बघ. आहे बघ. आवी ए आवी. का रे काय झालं? बोल ना. बाबा म्हणतात उभा राहा. मग उभा राहा ना, बसलायस का? बाबा बाबा म्हणतात उभा राहा. यायला कुठल्या भोंदू बाबाच्या मागे लागलाय? अरे ए माझे बाबा म्हणतात. हा तुझे बाबा. तुझे बाबा. हा अरे पण ते तर केव्हाच हो ते येतात मला झोपेतून उठवतात आणि म्हणतात इलेक्शनला उभा राहा. हो, नाही खरंच. फेक तू फेक. अरे कशाला फेकू? गेलेल्या बापाची ना असलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो. बाबा येतात मला म्हणतात इलेक्शनला उभा राहा. मग राहा ना उभा. अरे काय उभा राहा? इकडे आई म्हणते जर इलेक्शनला उभा राहिलास तर तुला आडवाच करीन. अच्छा असं आहे होय. अरे आईच आहे ती, रागवली असेल. तू चल बघू घरी. नाही चल ना. अरे काय घरी? दिवसा आईची भीती वाटते, रात्री बाबांची भीती वाटते. यायला ह्याला काय अर्थ आहे? फालतू घरी.
हे म्हणजे असं झालं नळी फुंकले सोनारे आणि बुडबुड घागरी. बुडू इकडे बुडू. बुडबुड बुडबुड बुडबुड. नको 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 मी येतो, पण तू जाऊ नको कुठे. हम्म. येतो जाशील कुठेतरी. हा. मी कशाला कुठे जातोय? तो तिथे नदीवर बसलाय आणि या दोघी चंगमुंगू इकडे बसल्या. काय गिरिजा, सांगितलं की नाही तुझ्या मैत्रिणीला? अरे गिरिजा, तुझ्या मित्राला सांग चौकीवरती वर्दी द्यायला. तो काही कुकलं बाळ नाही जो हरवून जाईल. काय सांगू तुला, त्याची ना काहीतरी गोची झाली. बाबा म्हणतात उभा राहा, आई म्हणते आडवा करीन, असंच काहीतरी बडबडत होता तो. म्हणजे मला असं वाटतं ना, नक्की त्याच्या आईने त्याला निवडणुकीला उभं राहण्याची मनाई केली असणार. म्हणजे त्याला निवडणुकीला उभं राहायचंय? आणि त्याला इंटरेस्ट नाहीये ग, पण अभि म्हणतो त्याच्या बाबांची इच्छा आहे, पण आईचा विरोध आहे. पण त्याच्यासारख्या तरुणांनी राजकारणात यायलाच हवं. त्याचे बाबा जे काही बोलले होते बरोबरच बोलले होते. नाही नाही, बरोबर आहे, पण त्याच्या आईची समजूत कोण काढणार ना? तूच का नाही जात तिच्याशी बोलायला? मी त्याच्या आईशी बोलू नको, माझा जीव काही एवढा वर नाही आलाय. त्यापेक्षा एक काम कर ना, तूच जाऊन सांग ना त्याच्या आईला. मी जाऊ? हा. ठीक आहे, हा. चल गिरिजा. नाही, ती राहू दे, तू एकटीच जा. हा अरे देवा, काय सांगतेस काय तू? आता खोटं कशाला सांगू तुम्हाला? तुमची ओळख नसताना मी इथे कशाला येईन ना तुम्हाला भेटायला? शिरा आणि त्याचे मित्र कधीपासून त्याला शोधतायत. घरात नाहीये, शेतावर नाहीये, काय माहित कुठे गेला असेल. कुठं गेला असेल ग माझं पोरग? शेवटचं मीच त्याला बघितलं होतं. काहीतरी बडबडत होता. बाबा म्हणतात उभा राहा, आई म्हणते आडवा करेन. म्हणजे काय हो? काय नाही ग, मी त्याला निवडणुकीला उभं राहू नको असं म्हणलं तर त्याने एवढं मनावर घेतलं वय. त्याला नाही कळायचं आईचं काळीज. कुठं गेला असेल ग माझं पोरग? चल आपण जाऊन शोधू त्याला. अहो नाही नाही, तुम्ही कशाला त्रास घेताय? त्याचे मित्र आहेत ना, शोधतायत त्याला. पण मला सांगा, सापडल्यावर त्याला सांगायचं तरी काय? सांग, आईनं निवडणुकीला उभी राहायची परवानगी दिली म्हणून सांग. मग आत्ता सापडेल. हा एवढेच आता गाव. तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता येते. कुठं गेलं असेल माझं पोरग कोणाच ठाऊक. उगाच डोक्यात राग घालून घेतली. या 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 या. हा बघा बघा, सांगितलं नव्हतं हा इथेच सापडणार म्हणून. शेवटी चिडला फकीर मशिदीतच गावणार. शिर्या, चिडला फकीर नाही, चुकला फकीर. अगं आता हा चिडलाय ना म्हणून म्हणालो मी. बट फिकीर नॉट, आय एम हँडल ऑल दिस थिंग्स. ओके, फॉलोइंग मी. आलास तू परत? मी एकटाच नाही आलोय, मग काय 4 चौघांना घेऊन आलायस? 4 चौघात चर्चा होईल तुझी. जरा मागे वळून बघ. बुडू नको बुडवू नको बुडवू ही नको. इथे का आली? का आली? गावातल्या लोकांनी जर बघितलं ना तर बोबाटा व्हायचा. माझी आई मला मेल्यावर पण सोडणार नाही. ए बघ बाई, तू जर तुझ्या वडिलांचा निरोप घेऊन आलीशील तर आताच तोंड काळ कर. अरे आवी माझं ऐक. शिर्या, बस. हा नाही ऐकणार. काय शिर्या, माझ्या मैत्रिणीचा इन्सल्ट म्हणजे माझा इन्सल्ट. ही का केली? यायला हा माझा इन्सल्ट. काय झालं आता? इतना घास घास भांडा घासा फिर भी दूध नासा. बुडू बुडू नको बुडू नको. अरे तू इलेक्शनला उभं राहावं म्हणून ही राधिका तुझ्या घरी गेलेली तुझ्या आईला समजवायला, आणि तिने परमिशन दिली सुद्धा. काय सांगतोस काय? नाहीतर काय. अरे हीच आनंदाची बातमी घेऊन आम्ही तुला इथे सांगायला आलो, तर तू तिला काही बाही बोललास. त्यामुळे ती रागवली, म्हणून ती गिरिजा रागवली, म्हणून मी रागवलोय. ए आय एम सॉरी सॉरी. हा नाही हे मला नको, हेच आपण त्यांना जाऊन बोलूया. मायला त्या पवारच्या कार्ड्याची ही हिम्मत आमच्या समोर इलेक्शनला उभा राहतोय. चिंता कशाला, आपल्या मशालीची ज्योत त्याच्या चितेची आग ठरल. नुसतं बोलू नका. चिता अशी पेटवा की त्याच्या उगवत्या सूर्याला उगवण्या आधीच ग्रहण लागलं पाहिजे. या गावात तात्या सरपंचाची सत्य राहिली पाहिजे. लेका, अविनाश पवारच्या जिगरला मानलं बघ. ग्रामपंचायतच्या सदस्याच्या निवडणुकीला उभा ठाकला, ते बी वॉर्ड क्रमांक 7 मधून, आणि ते बी तात्या सरपंचाच्या विरोधात. अरे प्रभाग क्रमांक 7 मधून मारुतरावानं आपला समयीचा उमेदवार बी मागे घेतला, आणि तिथं यो पोरगा तात्यारावांना भिडतो म्हणजे. मला काहीतरी कारण दिसतं बघा याच्यामध्ये. मला काहीतरी वेगळाच वास येतोय. राधिका, मी त्या अविनाशला माझ्या पॅनल मध्ये येण्याचा सल्ला दिला, त्यानं तो नाही मानला. पण तुझ्या इच्छे खातर मी आपल्या पॅनल मधल्या माणसाला त्याच्या विरोधात उभा नाही केला. अण्णा,
तसा अवी मनाने खूप चांगला आहे हो. पण राजकारणातल्या माणसांबद्दल त्याच्या मनात वेगळ्याच कल्पना आहेत. म्हणून त्यांनी कुठल्याही पॅनलमध्ये न जाता स्वतंत्रपणे उभं राहायचं ठरवलंय. आता तो स्वतः राजकारणात उतरलाय ना, आता त्याला कळेल सगळेच राजकारणी स्वार्थी आणि भ्रष्टाचारी नसत्यात. पण अण्णा सज्जनी कमी असतात ना, त्यामुळे तो सुक्याबर ओला जळणारच. पण अवीला राजकारणात खरोखरच रस आहे याबाबत मला थोडी शंका आहे. नाही नाही, मला मला बिलकुल आग्रह करू नका. हे बघा, आपण फोटो बिटो लावणार नाही आणि प्रचाराला पण जाणार नाही. माझ्या बाबांनी माझी झोपमोड करू नये म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलोय. नाही तर राजकारणात आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नाहीये. यायला हे म्हणजे असं झालं, खाय पिया कुछ नाही और गिलास थोडा 12 रुपया 12 रुपये नाही रे, 12 आणा. आहेत बाजारात, आहेत 12 आणे. बाजारात वेगळीच चर्चा आहे. काय ह्याने ग्लास फोडल्याची? नाही रे बाबा, तुझी. कसली? अवी बोगस उभं राहणार आहे आणि तो त्याची बॅनर बी नाही लावणार. ऐनवेळी अवी उमेदवारी मागे घेणार आणि त्या बदल्यात तात्या सरपंचांकडून पैसे उकळणार अशी चर्चा आहे. आग लागो असं बोलणाऱ्याच्या तोंडाला. अरे शेणातली चवली उचलणारा तो तात्या, तो काय माझ्या पोराला इकत घेणार आहे? ए आहे, जाऊ दे ना, तू कशाला विचार करतेस? आता लोक 10 तोंडाने बोलणार. दातोंडाचा रावणच आहे तो तात्या सरपंच. या सत्तेच्या लालसेपायी किती गरीब लोकांच्या जिमनी त्याने घशात घातल्या असतील ना, हे त्या परमेश्वरालाच माहित. आहे तुला का कसं माहित? नाही कधी बोलली नाहीस तात्यांविषयी एवढं? आई काही न सांगताच गेली. आमच्या घराण्याचा गुणधर्मच आहे, न सांगता येतात, न सांगता जातात. हे बघ कागद. कागद कसले? ज्या गरिबांच्या जमिनी तात्या सरपंचाने घशात घातल्यात त्या जमिनीचे मूळ कागद आहेत याच्यामध्ये. तुझ्या बाबांनी पर मामलेदाराच्या कचेरीतनं परत मिळवून आणले होते. मूळ मालकांची नावं पण आहेत त्याच्यावर. पर त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्याच्या आधी तुझे बाबा. ए आहे, ए आहे. हे बघावी, मी काळजावर दगड ठेवून तुला निवडणुकीला उभं राहायची परवानगी दिली. ती तू निवडणूक जिंकावीस म्हणून, त्या तात्याचा पाडाव करावास म्हणून.